नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये पिवळ्या वाटाण्यांचा भात बनवणार आहे. नेहमीच आपण हिरव्या मटारचा भात करतो, पण आज आपण पिवळ्या वाटाण्यांचा मोकळा सळसळीत होणारा भात कसा बनवायचा ते बघूया. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. पिवळे वाटाणे भात करण्यासाठी आपण 1 वाटी पिवळे वाटाणे 5 ते 6 तास भिजवून घेतलेले आहेत. हा दिल्ली राईस तांदूळ 2 वाटी घेतला, स्वच्छ धुवून घेतला आणि तो 15-20 मिनिटासाठी भिजत घातलेला आहे. तसेच 2 कांदे उभे कापून घेतलेले, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आलं लसूणाची आपण पेस्ट बनवणार आहे. तसंच आपण काही खडे मसाले याच्यासाठी वापरणार आहे, तसं कढीपत्ता, कोथिंबीर. आपण हा भात कुकरमध्ये करणार आहे. त्यासाठी आपण कुकर गरम करायला ठेवलं गॅसवर. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकू. जिरे अर्धा चमचा, तेजपान, दालचिनीचा 1 तुकडा, 2 मिरे आणि 2 लवंगा, आलं लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे, कढीपत्त्याची पाने, लगेचच कांदा टाकू. कांदा थोडासा सोनेरी होत आल्यावर लगेचच टोमॅटो टाकू. हिंग, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आणि धणे पावडर. आता आपण भिजवून घेतलेले पिवळे वाटाणे यात टाकू. तांदळातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण तांदूळ पण टाकून घेऊ. या ठिकाणी आपण तांदूळ 15 मिनिटं भिजवून घेतलेले आहे आणि वाटाणे सुद्धा आपले 5 ते 6 तास भिजलेले आहेत. त्यामुळे आता आपल्याला यामध्ये 2 वाट्या गरम पाणी टाकायचं आहे. त्या ठिकाणी गरम पाणीच वापरायचं आपल्याला. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा याच्यात आपण साजूक तूप टाकणार आहे. तुपामुळे एक वेगळी चव येते भाताला. पाण्याचं प्रमाण बरोबर झालं तर आपला भात सुद्धा असं छान मोकळा मोकळा होतो. वरून कोथिंबीर घालू. झाकण लावून आपण म्हणजे कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. आपल्या कुकरच्या अंदाजानुसार आपण शिट्ट्या करायच्या. 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि वाफ पण गेलेली आहे. आता आपण बघू भात कसा झाला आहे. छान मोकळा मोकळा भात झालेला आहे बघा. आता आपला पिवळ्या वाटाण्यांचा भात छान तयार आहे. तर आता आपण हा काकडीची कोशिंबीर घेऊन सर्व करायला घेऊ. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.